नमस्कार मंडळी. तर आता आम्ही निघालो आहोत शेताकडे. दुपारची वेळ आहे, ऊन भरपूर आहे आणि आजूबाजूचं वातावरण पण शांत आहे आणि दुपारची वेळ असल्यामुळे जास्त भरपूर गर्दी नाही आहे. आणि हे आलं आहे आमचं शेताजवळचं रोड, म्हणजे आहेच जरा खराब, पण काय करणार, ॲडजस्ट करावं लागतं आहे. आणि आम्ही पोहोचलोच शेताजवळ. बघू शकता, ही पपईची बाग आहे आणि इकडे ज्वारी आहे जी अजून वाळली नाही आहे, अजून हिरवीगार आहे. आणि ही आलं आता आम्ही स्वतःच्या शेतात. इकडे पाहिलं तर ज्वारी पूर्ण वाळली आहे आणि आम्ही पोचलोत कैरी. वा, काय मस्त कैरी लागल्या, त्यावर किती छोटे छोटे आहेत, तोंडाला पाणी सुटलं बघून. समोर आम्ही जात आहोत आता धान्याकडे. हे आहे ज्वारी जी वाळून गेली, ही काढायला आली. आणि ही आले काय मस्त टवटवीत गहू आलेला आहे, बघू शकता. टडा. आणि हे बघा आमचा अभिब्रो जो पोज देत दाता काढत आहे, जाऊ दे. आणि ही आहे गव्हामध्ये कोथिंबीर, एक साथ दोन दोन पीक. अरे वा वा वा, हिरवीगार कोथिंबीर ताजी ताजी, बघू शकता तुम्ही. आणि ही आमची मम्मी लगेच कोथिंबीर काढायला घेतली आणि आमचा अभि उगा हसत होता, काय झालं का. मग कोथिंबीर काढून मम्मीने अभिला दिली. अभिने पेंड्या बांधायला चालू केल्या. हसतच होता, लाजत होता खूप. असू दे, त्याला लाजळच आहे माझा भाऊ. मग पेंड्या झाल्या बांधून, त्या घेऊन आम्ही निघालो घरी. निघायच्या आधी आम्ही त्याचं बांधून घेतलं गट्र. मग त्यानंतर गाडीवर ठेवून आम्ही निघालो घरी. सो टाटा, बाय बाय.